राम राम मंडळी आणि सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. आणि त्याचबरोबर माझ्या सर्व ताई आणि दादांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर इकडं सुंदर अशी गावाकडची सुंदर सकाळ झालेली आहे. रात्री थोडासा पाऊस पडून गेलेला होता, त्याच्यामुळे सगळी काही फरशी ओली आहे. आणि इकडं आज वटपौर्णिमा आहे, तर लवकर पुरणाचा सगळा स्वयंपाक करायचा होता. तर इकडं माझी पुसापुशीची गडबड होती चालू, म्हणजे सगळं काही घरातील जाळा जळमटं काढून घेतली आणि जी रॅकवरची भांडी आहे तर ती सगळी पुसून म्हणजे अशी फडकून घेतली. आणि त्याचबरोबर थोडीशी बघा, आता धूळ बसतेच, गावाकडं म्हणले की जास्तच धूळ बसते. तर इकडं थोडेसे भांडे मी कपाटातलं थोडीशी पुसून पण घेतलं, साफसफाई पण केली. आणि नंतर मग सुरू करायचा होता आंघोळ. ते सगळं काही झालं की स्वयंपाकाला लागायचं होतं. मग जरा थोडीशी कोणताही सणवार असो, साफसफाई केल्याशिवाय, फरशी पुसल्याशिवाय सण हा सणासारखा वाटतच नाही. मग सण आला की आपली बायकांची खूप म्हणजे खूप धावपळ होते बरं का, ही सगळी काही साफसफाई करत बसण्यालाच. मग रॅकवर पण थोडासा हात मारून घेतला. एवढी म्हणजे काही दुर्वळा काही घाण बसलेली नाही, पण सामान कसं करतो आपण, इकडला ग्लास घेतो इथं ठेवतो, किंवा मुलं येऊन ठेवतात इकडं तिकडली, इकडली वस्तू इकडं ठेवली जाते. मग तीच थोडीशी साफसफाई चालू होती माझी. इकडलं सामान इकडं जिथल्या तिथं सगळं काही नीट व्यवस्थित ठेवून घेतलं आणि थोड्याशा कपड्याने पुसून पण घेतलं. म्हणजे कसं बघा, छान वाटतं आणि फ्रेश पण वाटतं. कारण जिथल्या तिथं वस्तू असल्या किंवा तिथलं म्हणजे दररोजच्या दररोज साफसफाई झाली की छान वाटतं. आणि असं तर दररोज आपल्याला काही साफसफाई करणं होत नाही. मग चला, आता पुसून घ्यायचा होता मला, गॅस पण पुसून घ्यायचा होता. तर इकडे गॅस पुसून घेतला आणि फरशी पण पुसून घ्यायची होती. आता आजच मी सगळ्या घरातल्या फरशा पुसून घेतल्या, गॅस पुसून घेतला, रॅकवरची भांडी सगळी काही पुसून घेतली. जे काही घरातील जाळं जळमट आहे ते सगळं काही म्हणजे आज सकाळूनच काढून घेतलं. आणि नंतर मग आंघोळ करून माझा पुरणाचा स्वयंपाक मी सुरू केला. तर आधी आंघोळ झाल्या इकडं मस्तपैकी चहा ठेवला आणि सगळ्यात आधी चहा घेतला. आंघोळ केल्या का नाही सर्वात आधी चहा लागतो. चहा घेतलं की मूड फ्रेश होतो आणि डोकं पण हलकं होतं. आणि काय, सगळा आळस या एका कपामधूनच सगळा आळस जातो आपला. तर मग काय, इकडे केस धुतली होती शॅम्पूने. मग जरा दाट केस असल्यामुळं काय लवकर वाळतच नाहीत आणि स्वयंपाक करायला की घामाचे लोंढे येतात. त्याच्यामुळे आधी इकडं कूलर लावला आणि केस इकडं वाळून घेतली. आणि नंतर मग इकडं बाहेर चुलीवर मी काय केलं, पुरण घालून घेतलं आणि गॅसवर इकडं भज्याचं पीठ मळून म्हणजे भज्याचं पीठ भिजवलं आणि इकडं भजी काढायला सुरुवात केली. तर बघा, आता काय जास्त काय स्वयंपाक करायचा नव्हता, दोघा तिघाचा स्वयंपाक करायचा होता. कारण परडीला आलं होतं कुंकू, त्याच्यामुळे आई पण बाहेर जाणार होत्या जेवणासाठी. आणि भाऊंची पौर्णिमा असते तर भाऊ पण संध्याकाळी सोडतात. मग त्यांनी, मी आणि चैथू, बस आम्ही तिघंजणच आज जेवणासाठी होतो. मग काय पुरण जे शिल्लक होतं तर ते पुरण मी थोडंसं रात्री ताज्या म्हणजे पोळ्या करण्यासाठी, भाऊंसाठी पोळ्या करण्यासाठी पुरण ठेवलं. कारण आम्हाला सगळ्यांनी पौर्णिमा असते, एक टाईम जेवायचं. आणि मग काय आपल्या थोडं खाण्यापुरत्या पोळ्या करून घेतल्या. आणि मग थोडीशी कुरवडी पापडी, थोडीशी म्हणलं तरी बी जरा जास्तच तळली. कारण असं दररोज पण राहिलं का नाही तर खायला मला आवडते. उडदाची पापड म्हणा, कुरवड्या म्हणा, त्यासाठी थोड्याफार जरा जास्तच मी इकडं तळून घेतल्या. आणि देवाला सुद्धा नैवेद्यावर ठेवण्यासाठी पण आपल्याला लागतातच. तर सगळं काही इकडं माझं तळणं झालं. नंतर त्याच कढईमध्ये काय केलं, थोडंसं जास्त तेल होतं ते तेल काढलं. आणि इकडं काय केलं, भात पण शिजला होता आणि इकडं डाळ पण शिजली होती. मग इकडे येळवणी काढायला मी ठेवलं. आणि इकडे त्याच कढईमध्ये भजी कुरडी टाकली तळली होती, त्याच कढईमध्ये इकडे म्हणजे आमटी बनायला सुरू होती. तर इकडे लसूण, मीठ, अद्रक, कोथिंबीर हे सगळं काही मी तेलामध्ये टाकलं. त्याचबरोबर हे खोबरं पण टाकून घेतलं, थोडंसं ओलं खोबरं बरं का हे. आणि कढीपत्ता पण टाकला आणि मसाले टाकले, काळे तिखट, हळद आणि 2-3 गरम मसाला, सुहाणा मसाला, असे 2-3 प्रकारचे मसाले पण मी वाटीमध्ये काढून घेतले आणि ते पण टाकले होते. आणि ते मसाला टाकायला थोडा वेळ जरा तो मसाला सगळा पूर्ण शिजवू द्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये, म्हणजे तेलामध्ये. आणि थोड्या वेळ शिजला म्हणजे तो मसाला पूर्ण की नंतर म्हणजे येळवणी काढलेली होतं आपण. आता बघा, आम्ही येळवणी म्हणतो, जे आपण डाळीतलं पाणी काढतो त्याला येळवणी आमच्याकडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. तर येळवण्याचं जे पाणी काढून घेतलं, जेवढी आमटी करायची तेवढी. आणि मग मस्तपैकी इकडं आमटी तयार झाली. आता जे तळलेलं तेल होतं ना, तर त्याच्यामुळे जास्त कधी तुम्हाला दिसणार नाही. पण
जास्त करून कमीच तेलाचा वापर मी इकडे केलेला, त्याच्यामुळे पण जास्त करून आमटीवर काहीतरी दिसणार नाही. पण अशी आमटी एकदम भारी लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा. कारण जास्त जर आपण तेलकट केली किंवा जास्त जर तेलाचा वापर आपण याची केला का नाही, आमटी खाऊ वाटत नाही. तशाच तेलकट गुळण्या आपल्याला दिवसभर येतात. मस्तपैकी इकडं खळखळा अशी आमटी उकळू दिली, नंतर मस्तपैकी हिरवी कोथिंबीर वरून कट करून टाकली आणि अशा प्रकारे इकडं आपली कुरवडी, पापडी, भजे, भात, आमटी सगळं काही झालं. पीठ मळून घेतलं आणि तोपर्यंत म्हणलं चला रांगोळी काढून घ्या. तर उंबऱ्याजवळ गोपद्म काढले, गाईच्या पावल्याची रांगोळी काढली. नंतर तुळशी समोर सुद्धा रांगोळी काढून घेतली, म्हणजे थोडीशी स्वस्तिक काढून घेतली. मग मध्येच आलं गिऱ्हाईक, पुरण वाटत होते मी, तेवढ्यात गिऱ्हाईक आलं. मग गिऱ्हाईक पण चला लगेच दुकान झाडून घेतलं. दुकानात पण लगेच उदबत्ती ती सगळी ओवाळून घेतली. मग सकाळ सकाळ दुकानाची पण पूजा झाली आणि मग राहिलेलं जे मी अर्धं पुरण ठेवून गेले तर ते आल्यानंतर मी वाटून घेतलं. एवढंच राहिलं होतं, पण गिऱ्हाईक आल्यामुळे मला जावं लागलं. मग इकडे पीठ मळून ठेवलं. इकडे वडं फळं पण करायची होती, त्याच्यासाठी पण बाजूला सेपरेट पीठ मळलं. इकडे झाली मग उडदाची पापड तळून टाकली, तांदळाची कोरडी पापडी तळून झालेली होती आणि लगेच मी इकडं भजी पण तळून घेतली होती. त्याचबरोबर इकडं कढईमध्ये भात पण ठेवला आणि इकडं आमटी ठेवली होती आणि रस पण बनवून घेतला होता. बघा सगळं स्वयंपाक झाला का नाही, एका बाजूला एका साईडला मला अशा प्रकारे ठेवून दे वाटतं बघ, म्हणजे इकडे एक तिकडे एक इकडे एक असं करूच वाटत नाही. मग सगळं काही एका बाजूला साईडला ठेवून झालं म्हणजे सोपं जातं आपल्याला घेत्या वेळेस. तर मग सगळी झाडझूड करून साफसफाई केली, सगळं जिथल्या तिथं ठेवलं. आता राहिल्या ते पोळ्या. आधी काय केलं मी नैवेद्य बनवून घेतले, म्हणजे शेतात आसरासाठी पण द्यायचे होते. ते नैवेद्य बनवून मी आधी घेतली आणि नंतर मग पोळ्या करायला सुरुवात झाल्या. बघा ज्यावेळेस आपण पोळ्या करतो का नाही, तर त्यावेळेस आपल्या पोळ्या म्हणजे आता तुमचं काय होते मला काय माहीत नाही, पण माझ्या तर का नाही पहिली एक पोळी मोडते म्हणजे मोडते. आणि कसं होतं त्याच्यात उलटण्यानं पलटायला गेलं की उलटणमध्ये घुसतं आणि मग पोळी काही फुगत नाही. एक दोन तर पोळ्या माझ्या तशाच होतात बरं का. आता इतकी गरमी होती का नाही, इतकी गरमी होती, अशा गरमीमध्ये काय दम निघत नव्हता. तर मग फास्ट काय केल्या, पोळ्या करून घेतल्या. जास्त का नाही, 4-5-6 चपात्या म्हणजे 5-6 पोळ्या करून घेतल्या मी आणि लवकर इकडं माझा स्वयंपाक पण उरकून घेतला. आता कोणाची वेगळी पद्धत असते, कोणाची वेगळी पद्धत असते. आता आपण हाताने जर पलटायला गेलं का नाही तर पोळी आपली फुटत नाही, पण उलटण्यानं जर आपण पलटली की पोळी बरोबर त्यामध्ये घुसते आणि आपली पोळी ही फुगत नाही, अर्धीच फुगते आणि वाफ जाण्यामुळे हो का अशा प्रकारे होते. तर मग 2 तर पोळ्या माझ्या तशा झाल्या, पण बाकीच्या पोळ्या इतक्या मस्त झाल्या ना, एकदम टम्म अशा पोळ्या फुगल्या आणि छान असा सगळा काही पुरणाचा स्वयंपाक झाला. आणि ज्या काही पोळ्या होत्या त्या बनवून सगळं काही पसारा आवरून जिथल्या तिथं सगळा काही ठेवला. आता घाई गडबड होती, ती साडी घालायची, बांगड्या कोणत्या घालायच्या, साडी कोणती घालायची, नेमकं कशी हेअरस्टाईल करायची कशी नाही, हे विचार करत करत माझं इकडं चालू होतं स्वयंपाक बरं का. आता स्वयंपाक तर चालू होता, मध्येच थोडासा स्वामीचा जप करत होते, मध्येच थोडासा विचार येत होता, कोणती हेअरस्टाईल करावी, साधी करावी, बुचडा घालावा का केस मोकळे सोडावी, असं वेगवेगळे मनामध्ये विचार येत होते आणि बरोबरच स्वामींचं नामस्मरण पण करायला चालू होतं. तर अशा प्रकारे इकडे पोळ्या माझ्या पटापटा सगळ्या काही पोळ्या मी आवरून घेतल्या आणि तोपर्यंत आईना बाहेर आईची देवपूजा झाली होती आणि आईचं बाहेर कपडे धुवायला पण चालू होतं. बघा आई असल्यामुळे म्हणजे सासू असल्यामुळे का नाही खूप मोठा आधार मिळतो बरं का प्रत्येक स्त्रीला. कारण आपल्याला बघा जास्त काही कामाची नसली तरी 1-2 कामाची तरी मदत आपल्याला होते बरं का त्यांच्याकडून. कारण आपण मध्ये स्वयंपाक सगळा करायलो की त्यांनी बाहेर काही ना काही करतच असतात. तर मला का नाही इकडं आईची खूप म्हणजे खूप मोठी मदत होते. कारण आई ज्यावेळेस काही गडबडीत काय असतं जास्त माझ्याकडं काहीतरी जास्त काम असतं, त्यावेळेस आई नक्कीच मला स्वयंपाक म्हणजे कपडे धुवून टाकतात आणि बाहेरची देवपूजा ती करू लागतात. असं त्याच्यामुळे का नाही खरंच खूप मोठा आधार आहे बरं का. सासू प्रत्येकाला अशी असावीच. आता बघा सासासुनांचं म्हणजे का नाही मायलेकीचं पटत नसतं, मग सासासुनामध्ये थोडी तर तक्रार होणारच. पण आमच्यात जास्त काही असं होत नाही, आम्ही दोघी पण एकदम फ्रीली मिळून मिसळून राहतात. तर आता सगळं काही मेकअप झाला, सगळं काही इकडं तयारी झाली. आईची गडबड होती, तुला खूप वेळ लागतो, तो आधी आवर, तुला खूप वेळ लागतो,
विचारायला, मेकअप करायला, साडी नेसायला. त्याच्यामुळे त्यांनी मला आधी उरकायला लावलं. नंतर मग काय आम्ही सासूसुना निघालो अशा प्रकारे. आता वड हे आमच्या शेतातच होतं, त्याच्यामुळं आम्हाला काही गावात जायची गरज नव्हती. आम्ही जाणार होतो आमच्या शेतामध्ये. तर आई आणि मी आणि बाकीच्या ज्या बायका येतात तर त्या नंतर बहुतेक उशिरा किंवा लवकर येतील. पण आम्ही सगळे पाऊस पडल्यामुळे ऊस हिरवागार झाला आमचा ऊस. तर आता पाऊस पडल्यामुळे वांग्याचे झाडं फुटले, मिरच्याचे फुटले, छान भरून आला होता. पार गेले होते सुकून. बांधवून बरं आहे की तरच. काँग्रेस उठला राहायला. आई वडफळं राहिली किंवा चला आणते तर घेऊन येते लगेच. आता इकडे मी वडफळं घरी विसरून आले आणि पंचपाळ जे होता तो पंचपाळ त्यांनी शेतात घेऊन गेले होते आसऱ्याची पूजा करण्यासाठी. तर मग इकडं मी वडफळं पण घेऊन आले, तेवढ्यात ते पण आले आणि ते बरंच झालं, कारण फोटो व्हिडिओ सगळे काही त्यांनीच घेतले बरं का. खरं तर नवरा असावा तर असा बघा, यांची खूप मदत झाली. आम्ही पूजा करते वेळेस सगळं काही पूजा करते वेळेस वडाला फेऱ्या मारते वेळेस सगळा व्हिडिओ सगळा शूट त्यांनी केला आणि त्याच्यामुळे त्यांची खूप मदत झाली. आणि त्याच निमित्ताने आमच्या शेतामध्ये व्हिडिओ पण करणं आम्हाला झालं आणि छानपैकी दोघांचे व्हिडिओ पण आम्ही इकडं केले. आता इकडं आईने मी तो आईने पूजा करून घेतली होती आणि इकडं वडफळं म्हणजे वडफळं जी राहिलेली होती ती मी आणली होती. आणि एवढ्या मिट्टीमध्ये पण का ना आईची गवत उपटायची मिट्टीच बघा, थोडंसं त्या वडाच्या बुडाला गवत होतं इकडं मिट्टीचं सगळं सामान ठेवून पुन्हा चालू केलास का तू? आंबा ठेवून वटी भरून सगळी काही पूजा करून मी इकडे घेतली. आणि इकडं आम्हाला इतका वेळ गेला का नाही, बरोबर 10-15 मिनटं आम्हाला आरती लावायला आणि उदबत्ती लावायला वेळ गेला. कारण हवा इतकी होती, वारं इतकं होतं की आरती आणि उदबत्ती काही लागत नव्हती. तरी पण शेवटी कसं बसं देवाच्या कृपेने लागली. नाहीतर आम्ही तर म्हणत होतो काय परीक्षा देवांची घेतोय. एकतर उशीर झालेला आणि त्यातून घाई गडबड आणि त्यातून मध्येच वारं. आता ह्यांची मिठी होती, चला घ्या डोक्यावर पदर आणि मारा वडाला एकदाच्या फेऱ्या. मग काय झाली सगळी पूजा काय झाली. आता पदरी घ्यायला माझा चालू होता आणि आता चला म्हणलं वडाच्या फेऱ्या मारू. त्याआधी आई म्हणल्या आधी दोघी एकमेकींना कुंकू लावून घेऊया आणि मग वडाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या. तर इकडं आमचं चालू होतं फेऱ्या मारून गेला. आणि इकडं का नाही आईची जरा गुडघे दुखत होते ना, त्याच्यामुळं आई अशा गुडघ्याला धरून बसल्या होत्या. कारण बघा गुडघे दुखायले का नाही माणसाला खूप त्रास होतो जास्त बरं का. तर मग इकडं आम्ही एकमेकीच्या ओटी भरून घेतल्या. आता नेमकं माझ्याकडून हेच एक चुकलं, फेऱ्या मारून वट्या भरायच्या होत्या की वट्या भरून फेऱ्या मारायच्या होत्या, नेमकं हाच गोंधळ आम्हाला कळाला नाही. आणि आईच्या पण लक्षातून गेलं बरं का. आता कसं जसं जसं त्यांचं वाढतं वय झालं तसं त्यांच्या लक्षातून गोष्टी म्हणजे लक्षात बसना झाल्यात बरं का. मग मी काय म्हणत होते आईला की आई आधी फेऱ्या मारायच्या नंतर ओटी भरायची. तर आई म्हणल्या नाही, आधी ओटी भरून घेऊ नंतर फेऱ्या मारू. तर बरं जाऊ द्या म्हणजे तुमच्या मनासारखं. पण नंतर त्यांना कळालं की चुकलं आपल्याकडून, पण जाऊ द्या असू द्या काय नसतं म्हणल्या त्या. कधी तर भरायचीच होती. मग चला आता तुम्हाला काय वाटलं सांगा बरं. तर मग इकडं काय फेऱ्या मारून वडाला घ्यायला चालू होत्या. तर बघा ह्याच जन्मी काय येणाऱ्या प्रत्येक जन्मामध्ये 7 जन्मीही हाच पती मला मिळू दे असं म्हणून इकडं वडाला 7 फेऱ्या मी मारून घेतल्या. तर मनामध्ये एकच इच्छा की असा ह्या जन्मी जो नवरा आहे तो येणाऱ्या प्रत्येक जन्मात मला हाच नवरा मिळू दे, हेच देवाकडे एक प्रार्थना केली आणि इकडं वडाला फेऱ्या मारल्या. आता ह्यांचं इकडं काहीतरी हसणं चालू होतं, काहीतरी बोलण्यामध्येच चालू होतं. आणि इकडं हवा इतकी सुटली होती का नाही, डोक्यावरचा पदर बी काही राहीना आणि नीट काही साडी पण नीट व्यवस्थित राहीना, इतकी अशी जोरदार इकडं हवा सुटलेली होती. मग नंतर माझ्या फेऱ्या मारायच्या झाल्या. नंतर म्हणजे
थोडं शूट केलं फेऱ्या मारायचा. बाकीच्या फेऱ्यानंतर मी काय केल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये करून घेतलेल्या होत्या त्या. नंतर आईच्या इकडं फेऱ्या चालू होत्या. आता आईला कसं इथं पायानं म्हणजे आईला घाई झाली होती ना पाय दुखत असल्यामुळं. मग नंतर दोघीच्या पण फेऱ्या मारायच्या झाल्या, दोघीची पण पूजा झाली. तर मग इकडं काय आमच्या नवरा बायकोचं चाललं होतं शॉर्ट व्हिडिओसाठी व्हिडिओ शूट करायचा. तर मग काय इकडं छान अशी मस्ती थोडीशी झाली आमची सगळ्यांची. आणि इकडं मग सगळी पूजा झाली. आता चला पूजा तर झाली, आता पेटपूजा इकडं. तर घरी आलो, पटकन उरकून घेतलं सगळं काही आणि इकडं दोघांना पण जेवायला घेतलं. तर दोघं पण काय केलं, एकच ताट घेतलं आणि जेवायला सुरुवात केली. आणि नंतर फोटो व्हिडिओ काढून जीव इतका बेजार झाला का नाही. तर चला म्हणलं आता ताईनं, चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत.